So in the last period, we can completed the Biot-Savart law. Biot-Savart law काय आपण शिकलेलो होतो. आणि बायोट-सावर्ट लॉ शिकल्यानंतर त्याची एकूण आपल्याकडे 3 ऍप्लिकेशन आहेत. कारण तुम्हाला माहित आहे बायोट-सावर्ट लॉ हा आता सर्वांनी म्यूट करा. बायोट-सावर्ट लॉ हा काय सांगतो तर dB is directly proportional to I dl sin theta divided by r square. फॉर्म्युला I dl sin theta divided by नोट्स मधले r जाईल. square. ए कोण बोलतो रे? देखो कोण आहे? सुमन. dB is directly proportional to I dl sin theta divided by r square. If current can increases, now the change in magnetic induction can increases. Length of element can increases, now the magnetic induction can increases. If sin theta can increases, magnetic induction can increases. But distance can increases, now the magnetic induction can decreases. म्हणजे जसं जसं बघा ह्या स्टेट कंडक्टर पासून आपण दूर जाऊ बघा ये म्हणतो ये आपण इथं आहे हा स्टेट कंडक्टर आहे हितनं जसं आपण अंतर आपण लांब लांब जाऊ हे डिस्टन्स आपण आर घेऊया जसं आपण लांब जाऊ तसं मॅग्नेटिक इंडक्शन कावरचा कमी कमी होत जाणार असं कोणी सांगितलं होतं सायंटिस्ट बायोटने सांगितलं होतं आणि याचा आपण मॅथमॅटिकल फॉर्म्युला तयार केला काय सांगा व्हॉट इज मॅथमॅटिकल फॉर्म्युला dB is equal to mu 0 upon 4 pi I dl sin theta divided by r square. ते proportional sign cancel करून now that proportional sign we cancel by putting the constant. So dB is equal to mu 0 upon 4 pi I dl sin theta divided by r square. This is the mathematical formula for Biot-Savart law. This is the mathematical formula for Biot-Savart law. Any doubt? हा आपला झाला होता पण यामध्ये म्यू0 काय सांगा बघू परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस व्हॉट इज म्यू0 परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस दॅट्स आर द कॉन्स्टंट नंबर हा कोणा सांगा कॉन्स्टंट नंबर आहे आणि व्हॉट इज द म्यू0 बरोबर 4.10⁻⁻7 वेबर पर एम्पियर मीटर व्हॉट इज इट ऐका म्यू0 बरोबर म्यू0 इज इक्वल टू 4.10⁻⁻7 वेबर पर एम्पियर मीटर हे सगळं मागच्या पिरियड मध्ये झालं होतं त्यानंतर आपण थोडं पुढे गेलतो ऐका त्यानंतर काय सांगा आपण थोडस पुढे गेलतो आणि एक आपण ह्यातला एक दुसरा एक पॉईंट बघितला होता त्याचं नाव होतं ऐका दुसरा जो पॉईंट होता त्याचं एकूण 3 ऍप्लिकेशन आहेत आपल्या ह्यामध्ये बायोट-सावर्ट लॉचे एकूण किती ऍप्लिकेशन सांगा बघू 3 आहेत एकूण त्यातलं एक ऍप्लिकेशन आपलं झालेलं होतं एक ऍप्लिकेशन आपलं कुठलं झालं सांगणार कोण एनी वन ऑफ देम कोण सांगणार कुठलं ऍप्लिकेशन नंबर 1 व्हॉट इज द फर्स्ट ऍप्लिकेशन मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए स्ट्रेट कंडक्टर मराठीमध्ये एखाद्या स्ट्रेट कंडक्टर मधनं करंट गेला असता एखाद्या स्ट्रेट कंडक्टर मधनं करंट गेला असता याच्या भोवती काय धरून सांगा बघू मॅग्नेटिक फील्ड काय धरून सांगा बघू मॅग्नेटिक फील्ड दॅट कॅन डिस्क्राइब बाय बी कशा डिस्क्राइब आपण सांगा बी ने डिस्क्राइब करतो आणि मग कोण सांगेल जरा मोठं इक्वेशन होतं आपण आठवतंय का हा dB बरोबर म्यू काय dB इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय I dl sin theta divided by r square त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करत गेलतो आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक मोठं मॅथमॅटिकल इक्वेशन सोडून दिलं इथं मोठं परीक्षेत लिहायची गरज आपल्या आवश्यकता नाही आणि सगळ्यात शेवटी मग फॉर्म्युला होता B बरोबर म्यू 0 I डिवाइड बाय 2 पाय r आठवतंय का काय फॉर्म्युला होता B बरोबर म्यू 0 I डिवाइड बाय 2 पाय r this formula gives magnetic induction due to a straight conductor magnetic induction due to a straight conductor याचा अर्थ काय सांगा बघू एखाद्या स्टेट कंडक्टर मधनं I इतका करंट गेला असता एखाद्या स्टेट कंडक्टर मधनं I इतका करंट गेला असता त्यामध्ये बाहेर मॅग्नेटिक इंडक्शन किती होत सांगा बघू B बरोबर म्यू 0 I डिवाइड बाय 2 पाय r B बरोबर किती सांगा म्यू 0 I डिवाइड बाय 2 पाय r हा फॉर्म्युला आपला तयार झाला होता आय थिंक कोणाच्या मनामध्ये शंका असणार नाही ज्याने एनी डाऊट टू आस्क मी ह्यात कोणाला काय शंका असेल तर मला विचारू शकता नसेल तर मी आता थोडस पुढे जाणार आहे आणि आज एक नवीन पॉइंट डिस्कस करणार आहे आपला त्याला म्हणायचं ऍप्लिकेशन नंबर 2
कोण आहे सांगा बघू. ऍप्लिकेशन नंबर सेकंड. व्हॉट इज ऍप्लिकेशन नंबर सेकंड? ऍप्लिकेशन नंबर सेकंड काय सांगतो इथे लिहूया आपण. ऍप्लिकेशन नंबर सेकंड. ऍप्लिकेशन नंबर सांगा सेकंड. व्हॉट इज ऍप्लिकेशन नंबर सेकंड? ऍप्लिकेशन नंबर सेकंड काय सांगता आठवते का तुम्हाला? मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए सर्क्युलर कॉइल. लिहूया आपण. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए सर्क्युलर कॉइल. सर्क्युलर कॉइल म्हणजे मराठीमध्ये एखाद्या सर्क्युलर कॉइल मधून करंट गेला असता. एखाद्या सर्क्युलर कॉइल मधून करंट गेला असता. एखाद्या सर्क्युलर कॉइल मधून करंट गेला असता त्याच्या भोवतणी किती मॅग्नेटिक इंडक्शन तयार होईल? त्याच्या भोवतणी किती मॅग्नेटिक इंडक्शन तयार होईल? लक्षात. समजा ऐका एखादी कॉइल आहे का, हे अशी कॉइल आहे, तुम्हाला कसं दाखव, हे कॉइल आहे अशी आणि ह्यातनं करंट गेला असता. ह्याच्या भोवतणी काय तयार होणार सांगा? मॅग्नेटिक फील्ड. हे असतं ऐका ऐका हे असतं. ओके. आणि मग आपला ह्याच्या भोवतणी मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल तर मराठीमध्ये स्ट्रेट कंडक्टर मध्ये किती झालं सांगा बघू. बी बरोबर μ0 I डिवाइड बाय किती सांगा बघू. 2πr एवढी झाली. बी बरोबर μ0 I डिवाइड बाय 2πr एवढी झाली. मध्ये बोलायच नाही. कोण आहे रे? कळतं का मराठी? कोण आहे तो बघा बघा. म्यूज कर लवकर पडदिशे. हा. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर बी? बी इज इक्वल टू μ0 I डिवाइड बाय 2πr. बी बरोबर सांगा μ0 I डिवाइड बाय 2πr. हा फॉर्म्युला आहे लक्षात. हा कुठला आहे? स्ट्रेट करणार आहे. आज आपण काय करणार आहोत? या सर्क्युलर कॉइल मध्ये असं, या सर्क्युलर कॉइल मध्ये असं किती मॅग्नेटिक इंडक्शन तयार होत आहे? सुरुवात करूया आपण. चला. कन्सिडर अ सर्क्युलर कॉइल. कन्सिडर अ सर्क्युलर कॉइल. एक सर्क्युलर कॉइल घेऊया. कन्सिडर अ सर्क्युलर कॉइल. बघा आता दाखवतो सर्वांना. We can start for the, we'll ask the question for 3 marks. Draw the diagram for magnetic induction due to a circular coil. Draw the diagram for magnetic induction due to a circular coil and derive the necessary formula. Derive the necessary formula. आपल्याला necessary formula तयार करायचा आहे. ओके. सुरुवात करूया. Consider a circular coil. सर्वांना दिसते का बघा इथं? Consider a circular coil. ही काय केले मी लक्षात असे सर्क्युलर कॉइल घेतली. Consider a circular coil. That circular coil containing n number of turns. इथे बाजूला आपण. That circular coil containing how many number of turns? n number of turns. या सर्क्युलर कॉइल मध्ये आहे का पूर्ण n number of turns घेतलेत आपण. काय घेतले सांगा बघू. n number of turns घेतलेले आहेत. लक्षात. n नंबर म्हणजे अनेक गुंडाळे, वायरनं गुंडाळलेली तार आहे. अनेक वायरनं गुंडाळलेली कॉइल आहे. कॉइल म्हणजे काय? लूप आहे किंवा गोलाकार वायर आहे. गोलाकार वायर आहे. आणि त्या वायर मध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ टर्न्स? n नंबर ऑफ टर्न्स. इन दॅट आय कॅन पासिंग द करंट I. यातनं करंट पास करणार की आम्ही I इतका. पण त्यावेळी आपण I इतका करंट पास करणार नाही. I इतका करंट मी पास करणार. त्याच्या भोवतणी काय करणार बोला. When an electric current can be flowing in this coil. When an electric current can be flowing in this coil. At the time magnetic field is produced around this coil. याच्या भोवतणी काय करणार सांगा. असे काय करणार सांगा. मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. Magnetic field is produced around this coil. At the time, we can take the length of wire. ही जी लेंथ ऑफ वायर आहे ना पूर्ण, ही लेंथ ऑफ वायर अगदी मी एवढीच घेणार तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला काय घेणार कारण सांगतो हो का. एवढी वायर घेतली आणि ह्या वायरची इथं लेंथ वरच्या बाजूला येतो DL इतकी आहे. वायरची लेंथ किती आहे सांगा बघू. DL असणार आहे. पूर्ण ही कॉइल ही अशी असणार आहे. लक्षात. परत एक वेळ बघा. Consider a circular coil. That circular coil containing n number of turns. In this coil I can passing the current I. In this coil I can passing the current I. Then the magnetic field is produced around this wire. In that consider the length of element is a DL. त्यातले आपण लेंथ फक्त किती घेऊया. सगळी कॉइल आहे ना, सगळ्या कॉइलची घेणार आहे. पण आता सुरुवातीला आपण DL इतकी वायर घेऊया. DL इतकी. कारण तुम्हाला माहितीये का आपण कसं करतो सांगा. मराठीमध्ये भात शिजलाय की नाही कशा होतो. भात शिजलाय कशावर ओळखतो. पूर्वी काय ना, आता नवीन आलंय सगळं. 3 शिट्ट्या 4 शिट्ट्या आल्या की कुकर मधल्या भात शिजलाय असं ओळखतो आपण. पण पूर्वी काय होतं माहिती का. शीतावरून भाताची परीक्षा. शीत म्हणजे काय सांगा बघू.
त्या आपलं जे पातेलं आहे त्या पातेल्यातलं एक असा कण उचलायचा आणि त्याची आपण परीक्षा करायची भात शिजल्याने. तसं पहिल्यांदा मी मॅग्नेटिक इंडक्शन कुणाला काढणार सांगा? ह्या डीएल इतक्या वायरला काढणार आहे. पहिल्यांदा मॅग्नेटिक इंडक्शन कुणाला काढणार सांगा? फक्त डीएल. मग काय का ह्या डीएलच्या वायरमध्ये करंट पास झाल्यानंतर इथे सेंटर लाईन पॉइंट आपल्या आणि हा अँगल किती सांगा बघू? 90 डिग्री. हा अँगल किती सांगा? 90 डिग्री. म्हणजे आता साइन थिटा किती असणार सांगा बघू? 90 डिग्री. साइन थिटा किती असणार सांगा बघू? 90 डिग्री. लक्षात. आता बघा परत एकदा. Consider a circular coil containing n number of turns. When we can passing the current I, when we can passing the current I, at the time the magnetic field is produced around this coil. The magnetic field is produced around this coil. In that, consider the length of element dl, length of element dl, and radius of circular coil is smaller. Radius of circular coil is smaller and make an angle of 90 degree. Make an angle of 90 degree. आता मराठीत बोला सांगा. ज्यावेळी एखाद्या वायर मध्ये इलेक्ट्रिक करंट गेला असता त्याच्या भोवती काय झालं सांगा? मॅग्नेटिक फील्ड. फक्त याला म्हणायचं चेंज इन मॅग्नेटिक फील्ड म्हणायचं. का म्हणायचं सांगा चेंज इन मॅग्नेटिक फील्ड? समजा करंट वाढला तर मॅग्नेटिक इंडक्शन वाढणार आहे. करंट वाढला तर मॅग्नेटिक इंडक्शन वाढणार आहे. कधी करंट वाढला तर मॅग्नेटिक इंडक्शन वाढणार आहे. आणि वाढणार असे आपल्याला what is Poisson law? dB is directly proportional to ideal sin theta divided by r square. इथे किती मॅग्नेटिक इंडक्शन तयार होईल बोला मग का? इथे किती मॅग्नेटिक इंडक्शन तयार होईल? dB is directly proportional to ideal sin theta divided by r square. याचा वाक्याचा अर्थ काय आला? If the current can increase, now the magnetic induction can increase. If the current can increase, now the magnetic induction can increase. If the length of element can increase, now the magnetic induction can increase. If the sin theta can increase, now the magnetic induction can increase. But the distance can increase, magnetic induction can decrease. हे अंतर जर वाढलं तर मॅग्नेटिक इंडक्शन काय सांगा? कमी होत जाणार. लक्षात. हे मॅग्नेटिक इंडक्शन वाहन सांगा कमी होत जाणार. लक्षात. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर वायर्स अकॉर्डिंग टू वायर्स आउटला? व्हॉट इज फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक इंडक्शन? dB is directly proportional to I dl sin theta divided by r square. बरोबर? But these proportional sign be cancelled. बोला मग फॉर्म्युला बोला. These proportional sign be cancelled by putting the constant. By putting the constant. मला ते पूर्ण प्रोपोर्शनल साइन नको आहे. पूर्ण मला ते प्रोपोर्शनल साइन काय सांगा नको आहे. ऐका. जर प्रोपोर्शनल साइन नको असेल तर वी कॅन पुट हियर कॉन्स्टंट. काय करायचं आपण सांगा? कॉन्स्टंट पुट करा. काय कॉन्स्टंट बोला? बोला मग काय कॉन्स्टंट? dB is equal to mu 0.45 I dl sin theta divided by r square. Without प्रोपोर्शनल साइन का ठरले आपलं? काय ठरलंय आपलं? प्रोपोर्शनल साइन काढून टाकायचं आणि त्याऐवजी कॉन्स्टंट पुट करायचा. काय गोष्ट कॉन्स्टंट पुट करायचं? dB बरोबर mu 0.45. dB बरोबर mu 0.45 I dl sin theta divided by r square. I dl sin theta divided by r square. हे डाऊट कोणाच्या मनात शंका आहे का? कोणाच्या मनात शंका असेल तर विचारा. आता तोच होणार आहे. पण डाऊट इथं डायग्राम मध्ये या. किती काय काय mu 0 कॉन्स्टंट आहे. Permeability of phase space. I constant, current, dl, length of element. नंतर वाढवायचे असेल तर इंटिग्रेशन घ्यायचं. वाढवा डेरिव्हेटिव्ह जर घालवायचं असेल तर डेरिव्हेटिव्हचा विरोधक कोण सांगा? इंटिग्रेशन. डेटचा विरोधक कोण सांगा? इंटिग्रेशन. आणि मग आपल्याला इंटिग्रेशन काय ना आपण डीएल घालवणार आहे. परंतु आता साइन थिटा केला. व्हॉट इज द साइन थिटा? कोण बोला? What is the sin theta? Theta is equal to 90 degree. So sin 90 bola. Sin 90 just 1. Sin 90 how many? 1. Now this value put in our equation. The value वर भरा. काय सांगा? dB is equal to बोला mu 0.45 बोला बरं I dl divided by r square. Let out I dl divided by r square. हे सोपं आहे बघा. जर आपण आयडियल sin 90 केलं sin 90 1 असतो. sin 90 काय सांगा? 1 असतो. दिस व्हॅल्यू पुन्हा आपण इक्वेशन वर पुट करा. dB बरोबर mu 0.45 आयडियल डिवाइड बाय r स्क्वेअर. आणि डाऊट शंका नाही म्हणत.
आता पूर्ण मला डेरिव्हेटिव्ह नको आहे. डेरिव्हेटिव्हचा विरोध कोण? इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्हचा विरोध कोण? इंटिग्रेशन. नाउ टेक द इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स. हा, जरा पुस्तकात अवघड केले बरं का, नवीन पुस्तकामध्ये अवघड केले. मी सोप्या पद्धतीने शिकवलं, लक्षात ठेवा. नवीन पुस्तकात अवघड केले लक्षात. मी काय करतो? नाउ टेक द इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स. व्हाट इज इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स? इंटिग्रेशन ऑफ dv बरोबर इंटिग्रेशन ऑफ mu 0 upon 4 pi I dr divided by r square. Get out. Integration of dv is equal to mu 0 upon 4 pi I dr divided by r square. हाँ, घेतलं ना आपण. कोण सांगेल what is the integration of dv? कॉलेज ऑफ कार मैथमेटिक्स वाले. What is the integration of dv? इंटिग्रेशन काय था? b. What is the integration of dv? b येतं. कारण माहिती आहे आपण काय करतोय? इंटिग्रेशन ऑफ dw काय येतं? dw. इंटिग्रेशन ऑफ dw काय येतं? w. तसे इंटिग्रेशन ऑफ dv. इंटिग्रेशन ऑफ dv काय नाव बरं? इंटिग्रेशन ऑफ dv काय घ्यावं सांगा? b. इंटिग्रेशन ऑफ dv काय घ्यावं सांगा? b. अरे काय बोला आता? आपला नियम आहे कॉन्स्टंट असेल ते इंटिग्रेशनच्या एका बाजूला घ्यावे. कॉन्स्टंट असेल ते इंटिग्रेशनच्या एका बाजूला घ्यावे. बोला मला सांगा म्यू 0 कॉन्स्टंट का व्हेरिएबल? कॉन्स्टंट. मग काय सांगितलंय? म्यू 0 4.10⁻⁷ 4.10⁻⁷ वेपर पर एम्पियर मीटर कॉन्स्टंट व्हॅल्यू. 4 pi is also constant. 4 pi काय सांगा? कॉन्स्टंट. 4 pi काय सांगा? कॉन्स्टंट. बाजूला घ्या. I is also constant. I is कॉन्स्टंट आहे कारण करंट आपण कॉन्स्टंट पास केला, व्हेरिएबल नाही एक्स्ट्रा. करंट काय केला आपण सांगा? कॉन्स्टंट पास केला, त्यामुळे I is कॉन्स्टंट आला. आणि करंट कॉन्स्टंट केल्यामुळे ही जे रेडियस आहे ते रेडियस काय सांगा? आपलं कॉन्स्टंट आहे. त्यामुळे b बरोबर म्यू 0 कॉन्स्टंट बाजूला म्यू 0 डिवाइड बाय 4 pi कॉन्स्टंट. 4 pi कॉन्स्टंट. I कॉन्स्टंट डिवाइड बाय r स्क्वेअर कॉन्स्टंट. r स्क्वेअर कॉन्स्टंट. त्याने काय सांगा? इंटिग्रेशन ऑफ dl राईट. काय सांगा? बोला मस्त का? इंटिग्रेशन ऑफ कोण आहे सांगा? dl. आता इंटिग्रेशन ऑफ dl म्हणजे हा, आणि तुम्हाला माहिती आहे का 10वीत 11वीत झालंय इंटिग्रेशन ऑफ dl बरोबर आपण काय घेतो? लिहायचा इंटिग्रेशन ऑफ dl इंटिग्रेशन ऑफ dl बरोबर बघा. इंटिग्रेशन ऑफ dl बरोबर आपण काय घेऊ बघा? इंटिग्रेशन ऑफ dl बरोबर काय घेऊ आपण? इथे लिहूया आपण सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ काय सांगा? सर्कल. कोण सांगेल? व्हाट इज फॉर्म्युला फॉर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल? हा जे सर्कल आहे बघा, हे सर्कल आहे, त्याचा सर्कम्फरन्स किती असतो? देऊ का मी? लिहूया. दॅट इज इक्वल टू 2 pi r आहे एक्स्ट्रा. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल पूर्ण किती? 2 pi r. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल सांगा 2 pi r. नाउ दिस व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 म्हणतात. इंटिग्रेशन ऑफ dl बरोबर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. इंटिग्रेशन ऑफ dl बरोबर काय? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल लागला आहे लक्षात. इंटिग्रेशन ऑफ dl बरोबर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल बरोबर काय सांगा? 2 pi r. नाउ दिस व्हॅल्यू टू दिस इक्वेशन पूर्ण ही व्हॅल्यू इथे करा. काय बोला? b बरोबर म्यू 0 upon 4 pi I divided by r square into काय सांगा? 2 pi r. होगा b बरोबर म्यू 0 upon 4 pi I this side divided by r square पहले काय सांगा? इंटिग्रेशन ऑफ dl बरोबर सांगा 2 pi r. इंटिग्रेशन ऑफ dl काय सांगा पोरांनो? 2 pi r. पण इथे काय होगा? पायला पाय कॅन्सल. बे के बे दोन्ही 4. काय ना साहेब 1 2 ना. पहले बोला b बरोबर म्यू 0 I बघा सॉरी 1 r ला 1 r कॅन्सल. म्यू 0 I डिवाइड बाय ट्वाइस r. बरोबर का बघा? b बरोबर म्यू 0 I डिवाइड बाय ट्वाइस r.
This formula gives the magnetic induction for one turn. बरोबर एका टर्न साठी फॉर्म्युला काय आला मॅग्नेटिक इंडक्शन B बरोबर म्यू 0 I डिवाइड बाय ट्वाइस R लिहायचं but n is the number of turns n is the number of turns now this value in our equation what is formula for B बरोबर म्यू 0 Ni divided by twice R this formula is the magnetic induction due to a circular coil. This formula gives the magnetic induction due to a circular coil. What is formula? B बरोबर mu 0 Ni divided by twice R. B बरोबर mu 0 Ni divided by twice R. This formula gives the magnetic induction due to a circular coil. एखाद्या circular coil मध्ये किती magnetic induction असते? B बरोबर mu 0 Ni divided by twice R. Any doubt? मला शंका आहे किती मार्काचा क्वेश्चन आहे 3 मार्काचा खिशात टाकून जायचं मार्क्स खिशात काहीच नाही दमच नाही यामध्ये असा पॉइंट आहे हा परत सांगतो काळजी बरोबर द्यायचा सुरुवात करूया कन्सिडर अ सर्क्युलर कॉइल having n number of turns consider a circular coil having n number of turns in the circular coil I can pass the current I या सर्क्युलर कॉइल मध्ये I इतका करंट पास करा या सर्क्युलर कॉइल मध्ये I इतका करंट पास करा I इतका करंट पास केल्यानंतर at the time magnetic field produced around this coil एवढा पूर्ण या कॉइलच्या भोवती काय झालं सांगा मॅग्नेटिक फील्ड ह्या कॉइलच्या भोवती काय झालं सांगा मॅग्नेटिक फील्ड तयार होतं बघा when an electric current can be passing through the circular coil then the magnetic field is produced around this coil सांगायचं सगळे at the time the radius of circular coil I can take care of R काय घेतो सांगा आपण R at the time the length of element is here आता सर्क्युलर कॉइल आहे सगळ्या कॉइलची लांबी R आहे का सॉरी सगळ्या कॉइलची लांबी L आहे सगळ्या कॉइलची लांबी काय सांगतो या तर आपण सर्कम्फरन्स म्हणतो सर्क्युलर कॉइलचा सर्कम्फरन्स कशा आपण L दाखवतो लांबी 2 पाय R दाखवतो 2 पाय R आणि मग मी काय केलं बघा ना हा जो लेंथ ऑफ एलिमेंट दिलेला आहे ऐका यामधला त्याचा ठराविक भाग काढून घेतला मराठी म्हणतो बघूया आपण शीतावरून भाताची परीक्षा पहिला आपण शीताची परीक्षा म्हणजे शीत शिजताना बघतो आपण म्हणजे बघा शी एवढ्या एलिमेंटसाठी पहिला मॅग्नेटिक इंडक्शन काढलं एवढ्या एलिमेंटसाठी पहिला मॅग्नेटिक इंडक्शन काढलं आणि मग आता सगळ्या एलिमेंटसाठी काढणार आहे पण सगळ्यासाठी काढायला पहिल्यांदा यामध्ये काय वापरा बायोट-सावर्ट लॉ बोलायचा खाल्याचं according to Biot-Savart law yeah dB is directly proportional to I dl sin theta divided by r square dB is directly proportional to I dl sin theta divided by r square आता that proportional sign or this proportional sign can be cancelled by putting the constant this proportional sign we cancel by putting the constant what is constant dB is equal to mu 0.4 pi बघा स्टेटमेंट आपण हा कॉन्स्टंट आहे मॅग्नेटिझम साठी कॉन्स्टंट आहे mu 0.4 pi मॅग्नेटिझम साठी हा कॉन्स्टंट mu 0.4 pi I dl sin theta divided by r square but in this diagram what is the left theta जो रिंग आहे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये मॅग्नेटिक सांगा बघू 90 डिग्री किती आपण सांगा 90 so I can take theta is equal to 90 पण sin 90 काय असतं 1 sin 90 काय सांगा 1 now this value put about equation b बरोबर काय ना dB बरोबर mu 0.4 pi dB बरोबर mu 0.4 pi I dl divided by r square पण होता बघा हे इंटिग्रेशन dB आहे मला काय हे काय सांगा डेरिव्हेटिव्ह आहे कोण काय सांगा डेरिव्हेटिव्हचा विरोध कोण सांगा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हचा विरोध कोण सांगा इंटिग्रेशन now take the integration on both sides integration gap now take the integration on both sides integration of dB बरोबर integration of mu 0.4 pi I dl divided by r square integration of mu 0.4 pi I dl divided by r square what is the integration of dB b what is the integration of dB b काय कोण बघा
म्यू 0.45 वाजलेटर, म्यू 0.45 वाजलेटर. त्याला बघा आय बघा हा कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट, आय कॉन्स्टंट आर कॉन्स्टंट, म्यू 0.45 आय कॉन्स्टंट आर स्क्वेअर कॉन्स्टंट. त्याला काय करू बोला, राहिले फक्त इंटिग्रेशन ऑफ डीएल. त्याला काय सांगा इंटिग्रेशन ऑफ डीएल. नाउ कॉल इक्वेशन नंबर 1. परंतु integration of dl is called as circumference of circle. Integration of dl is called as circumference of circle. Oh, what is formula for circumference of circle? 2 pi r. What is formula for circumference of circle dl? 2 pi r. Or no, he value the equation number 1. Now this value is equation number 1. What do you get here? B बरोबर mu 0.4 pi. B बरोबर mu 0.4 pi r divided by r square into 2 pi r. What do you cancel? 1 pi and 1 pi get cancelled. Be के बे इतनी 4. 1 and 1 get cancelled. B बरोबर mu 0 divided by twice r. This formula is the magnetic induction for one turn. एका वायर साठी फक्त एका टर्न साठी. What is formula for magnetic induction? B बरोबर mu 0 divided by twice r. B बरोबर mu 0 divided by twice r. But this coil containing n number of turns. This coil containing n number of turns. So we can take here n number of turns भरा त्यामध्ये B बरोबर mu 0 n I divided by twice r. This formula is the magnetic induction due to a circular coil. Due to a circular coil. Any doubt? शंका कोणाच्या मनामध्ये? याच्यावर लक्ष 2014 ची सीईटी होती. सीईटीला अवघड प्रश्न टाकला अवघड. ऐका 2014च्या सीईटी मध्ये याच्यावर अवघड मध्ये प्रॉब्लेम टाकला. काय प्रॉब्लेम टाकला सर? ऐका हा फॉर्म्युला मी असा लिहितो, कोण सांगते म्हणताय? हा फॉर्म्युला मी असा लिहितो, कोण सांगते बघा. आता हा पॉइंट संपलेला आहे. हा पॉइंट आपला इथं संपलाय. ओके, आता हाच फॉर्म्युला मी मॉडिफाय करतो. मॉडिफाय बघा काय ते. बी बरोबर म्यू 0 n q डिवाइड बाय ट्वाइस r t. चालेल का फॉर्म्युला? एनीवन ऑफ देम टेल मी. हा फॉर्म्युला चालेल का? बरोबर, हा फॉर्म्युला चालेल का? कोण बोलणार आहे का? अवधूत, अवधूत फॉर्म्युला चालेल का? यो अंजली घ्या चालू. हा घ्या चालू. घ्यायच्या लडक्या पाटील चालून येऊन चालते वे. हा बोलो का तू सांग आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय मॉडिफिकेशन केलं मी? अवधूत, अवधूत पाटील तूच बोल आता. थांबा की विचार करू दे. हा विचार करायला काय काय आवरा लवकर. कोण सांगणार? हू हॅव टेल मी. एवढं सोपं आहे बरं का. अर्ध्या मिनिटात काम, अर्ध्या मिनिटात. कोण सांगणार? लवकर आवरा लवकर. पडती सांगायचं. कोण सांगणार? किती सोपं आहे रे. अंजली, प्राची, हर्षदा. व्हॉट इज फॉर्म्युला? काय केले फक्त सांगा तुम्ही. बी बरोबर म्यू 0 n q डिवाइड बाय r t. हा सांगताय काय? is equal to q divided by t. यस मला करेक्ट. व्हॉट इज फॉर्म्युला? बरोबर I बरोबर q डिवाइड बाय t वापरले. काहीच नाही. किती म्हणजे हे करताय हो का? बरोबर इथला I काढून टाकलाय आणि I च्या ऐवजी काय घेतलं? q डिवाइड बाय t घेतलं. हो का? I काढून टाकलाय. हो का? इथला I काढून टाकला तर काय q डिवाइड बाय t. हो का? b बरोबर म्यू 0 n q ट्वाइस r t. आता 2020 च्या परीक्षेमध्ये पूर्ण आहे का? 2020 च्या परीक्षेमध्ये मजा बघा सांगतो. असं लिहिलं तर तुम्ही म्हणायचं नाही काय लिहिलं. कोण सांगते बघा. बघा काय ना. बी बरोबर म्यू 0 n स्क्वेअर e डिवाइड बाय
ट्वाइस RT. काय केलं मी? कोण सांगते उत्तर बघायचं आहे मला? सरांनी इथं मी काय केलं आधी परत हा फॉर्म्युला असा दिला. तुम्हाला जेई नीट सोपं कधी उत्तर सांगतोय का? वाटतंय का जेई नीट कधी सोपं असतं? असं करायला शिकलं पाहिजे तुम्हाला. मॉडिफाय करायला शिकलं. आता काय मॉडिफाय केलं? I बरोबर Q डिवाइड बाय T टाकलं. I बरोबर Q डिवाइड बाय T टाकलं. आणि फॉर्म्युला झाला B बरोबर म्यू 0 NQ डिवाइड बाय ट्वाइस RT. चालते का? चालते काय? नो प्रॉब्लेम. आता काय केलं? तर B बरोबर म्यू 0 N स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस RT. कोण सांगेल? कुणाची व्हॅल्यू घेतली मी? Q is equal to E divided by T. I बरोबर Q बरोबर E divided by T. E डिवाइड बाय T. E divided by T. नाही थांबा सोपं आहे सांगतो. ह्याला म्हणायचं Q इज कॉल्ड द क्वांटायझेशन चार्ज. Q ला काय म्हणूया? क्वांटायझेशन ऑफ चार्ज. आणि क्वांटायझेशन ऑफ चार्ज बघा बरं आलं का? कोण हे बघा अजून एक Q काढून टाक. चाल तुझ्या ऐवजी काय करायचं? एनी वर एनी. बघा बरं म्यू 0 n गुणिले n n स्क्वेअर n गुणिले n n स्क्वेअर. इथं एच व्हॅल्यू काय देऊ? काय आहे स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस आहे. एनी डाऊट? नाव सो आय कॅन टेक Q इज इक्वल टू एनी. Q इज इक्वल टू एनी. असं तुम्ही मॉडिफाय करायला शिका. जो विद्यार्थी मॉडिफाय करायला शिकेल त्याला जेई नीट सगळ्यात सोपं लक्षात ठेवा. तुमच्या म्हणणार सर हे असल्या बघा तो फॉर्म्युला आयुष्यात कधी बघितला नाही. तुला माहित आहे हो B बरोबर म्यू 0 n डिवाइड बाय ट्वाइस आम्हाला माहित आहे. पण शब्द यूज करून कुठं काय आणला कधीच माहित नाही. आणि असे होऊ शकेल हो काय बघा मॅग्नेटिक इंडक्शन magnetic induction is directly proportional to square of number of turns. जेवढे नंबर ऑफ टर्न्स वाढवाल तेवढे मॅग्नेटिक इंडक्शन जास्तीत जास्त वाढणार आहे. जेवढे नंबर ऑफ टर्न्स तुम्ही वाढवाल तेवढे मॅग्नेटिक इंडक्शन वाढणार. का सांगा? म्यू 0 कॉन्स्टंट. म्यू 0 काय सांगा? कॉन्स्टंट आहे. ये चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन कोण सांगेल? हाऊ मेनी चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन? हाऊ मेनी चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन? Anyone of them? How many charge on the electron? हा कॉन्स्टंट आहे. म्यू 0 परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस आहे. म्यू 0 हा परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस आहे. कॉन्स्टंट आहे. परंतु लक्षात ठेवा ईचा काय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे तो सुद्धा कॉन्स्टंट आहे. कोण सांगेल वडील की कम नॉट लेवल घडत नाही. 1.6 × 10⁻⁹. 1.6 × 10⁻⁹. हा कॉन्स्टंट आहे. 2 कॉन्स्टंट आहे. आणि रेडियस ऑफ कॉइल असतो आपण काय एक ऑफ कॉइल किती रेडियस ऑफ कॉइल कॉन्स्टंट आहे. टाइम पिरियड कॉन्स्टंट आहे. जर हे सगळं कॉन्स्टंट असेल तर B डायरेक्टली प्रोपोर्शनल काय लिहू शका? n स्क्वेअर. B डायरेक्टली प्रोपोर्शनल काय लिहू शकतो? n स्क्वेअर. अशा प्रकारचं मॉडिफिकेशन करायचं का? जो विद्यार्थी प्रत्येक फॉर्म्युल्याचं मॉडिफिकेशन करेल त्याला 100% कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आलं का लक्षात? एक महत्वाची हे लक्षात ठेवा. आता बायोट सावर्ट लॉ मध्ये पूर्ण आपलं एकच ऍप्लिकेशन राहिले ते उद्या घेणार आहे आपण. टॉपिक अजून काय संपला नाही. अजून एक 2-3 दिवस या आठवड्यात झालं. या आठवड्यामध्ये टॉपिक संपवून आपण प्रॉब्लेम बी घेणार बरं का. आता प्रॉब्लेम साठी लॉग टेबल वगैरे आहे का बघा तुमच्याकडे. प्रॉब्लेम चालू करणार आहे मी. हे टॉपिक संपला की यातलं लगेच फॉर्म्युला प्रॉब्लेम घेणार आहे यातला. कारण हा टॉपिक सगळ्यात 11वीत नव्हता पण 12वी मध्ये महत्वाचा टॉपिक आहे. लक्षात मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ एन इलेक्ट्रॉन. त्यामुळे सर्वांनी तयारीला लागायचं. तत्पूर्वी नोट्स आता मी तुम्हाला बायोट सावर्ट लॉ दिलाय. फोर्स बिटवीन द 2 पॅरलल कंडक्टर बी दिल्या. लक्षात आता द्यायचं काय राहिलंय का? परवाचं ऍप्लिकेशन नंबर 1 मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए स्ट्रेट कंडक्टर. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए स्ट्रेट कंडक्टर द्यायचं राहिले आपलं. आणि आजचं मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए सर्क्युलर कॉइल. असे एकूण 2 ऍप्लिकेशन पत्र आहेत. आता उद्या ऍप्लिकेशन नंबर 3 घेणार आहे मी. कुठलं घेणार आहे? मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए सर्क्युलर कॉइल बट अलॉंग द ऍक्सिस. अलॉंग द ऍक्सिस म्हणजे पूर्ण काय सांगा बघू? कडेला. त्या कॉइलच्या कडेला.
मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए सर्क्युलर कॉईल अलॉंग द ऍक्सिस म्हणजे हो का इकडे बघा हो का इथं ही आहे की नाही हो का ही सर्क्युलर कॉईल हे असे आहे आणि इथं येणार होता मॅग्नेटिक इंडक्शन लक्षात 3 मार्काचा क्वेश्चन आहे तोही किती मार्काचा क्वेश्चन आहे 3 मार्काचा क्वेश्चन आहे ते आपण सगळं आता उद्या पुढच्या उद्या तसं आपण दिसतो उद्या घेणार तास उद्या मंगळवार आहे बुधवारी मात्र सुट्टी देणार असतो बुधवारी आपण टेस्ट घेणार आहे टॉपिक आहे आयसोलेशन बुधवारी 100% एक्स्ट्रा टेस्ट घेणार आहे टॉपिक आहे आयसोलेशन लक्षात बसून तुमचं तुम्ही लिहायचं आहे लक्षात ठेवा आणि इथं फक्त बोर्डवर असणार आहे टेस्ट बरोबर मी किती लावणार 6 ला स्टार्ट करणार ऐका टेस्ट बरोबर 6 ला स्टार्ट करणार त्यानंतर बरोबर 7 ला बंद करणार लक्षात आणि 7:05 सर्वांनी सबमिट करायची माझी टेस्ट ज्याची येणार नाही त्याला लक्षात ठेवा ग्रुप मधून रिमूव्ह करणार लक्षात त्यामुळे तयारी लागा आजपासून भले मार्क 4 पडू द्यात 5 पडू द्यात 20 पैकी मला 4-5 पडू द्यात काही मार्क्स पडू द्यात मार्क महत्वाचे नाही मला तुम्ही बसणं आणि लिहिणं महत्वाचं आहे आपण सर्वांनी लिहायचं आहे शाहिद हॅलो कोण कोण आहे बोला सगळेजण आहेत का